सकाळी 11 वाजता बाजारात गेलेली मोनिका संध्याकाळचे 6 वाजून गेले तरी अजून घरी आली नव्हती. तिची सासू सारखं सारखं बाहेर येऊन तिची वाट बघत होती. त्यांनी कितीतरी वेळा तिला फोन केला, पण तिने फोन उचलला नव्हता. मोनिका यमुनाताईंची एकुलती एक सून होती. 3 महिन्यांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं राहुलचं लग्न झालं होतं आणि मोनिका सून म्हणून त्यांच्या घरी आली होती. पण तिच्या सुनेसारखी कुठलीच गोष्ट नव्हती. प्रत्येक गोष्ट ती तिच्या मनाप्रमाणेच करायची. लग्न ठरवताना यमुनाताई आणि त्यांचा नवरा अशोकराव तिला बघायला गेले होते. तेव्हा तिच्या आईने तिचे खूप गुणगान केले होते. तिची प्रशंसा केली होती. तिला 2 मोठे भाऊ होते आणि एका भावाचं लग्न झालं होतं. एकत्र भरलेलं घर पाहून त्या दोघांनी विचार केला होता की एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे ती संस्कारी, समजूतदार असेल, म्हणून त्यांनी या लग्नासाठी होकार दिला. असं म्हणतात ना, दिसायला जेवढं मोठं तेवढंच खोटं. अगदी तसंच मोनिकाबद्दल निघालं. त्या दोघींनी मोनिकाबद्दल जो विचार केला होता तो अगदी त्याच्या उलट निघाली ती. सगळे म्हणतात आम्ही तर सुनेला मुलगी बनवून ठेवू. अगदी तसंच यमुनाताई तिच्या आईला बोलल्या होत्या. पण मुलगी बनवून ठेवणं आणि मुलगी असणं यात फरक असतो ना. ही महत्त्वाची गोष्ट मोनिका समजू शकली नाही. लग्नानंतर तिच्या सुनेचे कुठलेच गुण दिसत नव्हते. घरात तोकडे शॉर्ट्स घालून फिरायची, मनाला येईल तेव्हा पार्टी करायला जायची. कधी पण बाहेरून जेवण ऑर्डर करायची. घरातलं कुठलंच काम करत नव्हती. घरातलं कोणतंही काम तिला चांगल्या प्रकारे येत नव्हतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट ती छोट्या छोट्या गोष्टींवरून सासूसोबत कायमच भांडत असायची. ही तिच्यासाठी खूप छोट्या गोष्टी असायच्या. तिची सासू एखादी गोष्ट तिला प्रेमाने समजून सांगायच्या तर ती त्याच्या उलट समजत असायची. ती म्हणायची मी तर या घरची सून आहे ना, त्यामुळे तुम्ही कायम माझ्यासोबत असे वागत असता. तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीवर एवढी बंधने घातली असतीत का? तिला प्रत्येक गोष्टीसाठी असं ऐकवलं असतं का? जेव्हा तुम्ही मला बघायला आला होता तेव्हाच बोलायचं होतं ना. बोलायचं होतं की मुलगीसारखं ठेवणार नाही. बिचारा यमुनाताई घरातलं वातावरण बिघडू नये, भांडणं होऊ नये म्हणून शांत राहायच्या. त्या त्यांच्या नवऱ्याला बोलायला गेल्या तर त्यांचा नवरा समजून सांगायचा. म्हणायचे अगं ती अजून अल्लड आहे. आत्ताच लग्न झालं आहे त्यांचं. आत्ताच लग्न करून या घरात आली आहे. काही दिवसात तिला समजेल. तू थोडी वाट बघ. मुलाला राहुलला काही बोलायला गेल्या तर राहुल म्हणायचा, आई तुझ्या काळात आणि आजच्या काळामध्ये खूप फरक आहे. अगोदरच्या मुली फक्त सुना होत्या. त्या घरातून बाहेर निघायच्या नाही, घरातलं सगळं चूल आणि मूल सांभाळायच्या. पण आजच्या सुना मात्र स्वतंत्र आहेत, मोकळ्या विचारांच्या आहेत. तिला थोडा वेळ दे, ती सगळं समजून जाईल, समजून घेईल ती. शेवटी त्यांचा नवरा आणि मुलगा उलट त्यांना समजून सांगत होते. त्यापुढे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. आज मात्र सकाळी तर हद्दच झाली. त्यांचा नवरा आणि मुलगा ऑफिसला गेल्यानंतर त्यांची सून जी बाजारात जाते म्हणून सांगून गेली होती ती अजूनपर्यंत घरी आली नव्हती. म्हणून यमुनाताईंनी फोन करत होत्या, पण ती फोनच उचलत नव्हती. हे कुठल्या चांगल्या संस्कारी मुलीचे किंवा सुनेचे लक्षण असू शकतं का? कोणतीच जबाबदारी नाही. त्या मनात बडबड करत म्हणाल्या, आज तिला घरी येऊ दे, तिच्याशी स्पष्टच बोलणार आहे. तेवढ्यात त्यांचा नवरा आणि मुलगा राहुल दोघे ऑफिसमधून घरी परत आले. घरी आल्या आल्या त्यांचा नवरा म्हणाला, अहो मालकीनबाई, काय झालं? बाहेर उभे का आहेत? काय झालंय? बाहेर उभं राहून एवढ्या आतुरतेने कोणाची वाट बघत आहे? आमची तर आजपर्यंत एवढ्या आतुरतेने कधीच वाट बघितली नव्हतीस. आज कोणाची वाट बघतीये? एवढं नशिबान कोण आहे? नवऱ्याचा टोमणा ऐकून यमुनाताई रागात डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत म्हणाल्या, तुम्हाला थट्टा सुचत आहे? इथे रात्र झाली आहे, अंधार पडायला लागला आहे. पण पण आपली सुनबाई सकाळी घरातून जी बाहेर गेली आहे ती अजून घरी परत आली नाही. माहीत नाही कुठे बसली आहे. सांगून गेली होती की थोड्या वेळाने परत येईल, पण अजून काही ती आली नाही. आईचं बोलणं ऐकून राहुल मध्येच म्हणाला, आई काहीतरी काम लागलं असेल तिला, तू काळजी करू नकोस. ती लहान मुलगी थोडीच आहे, येईल घरी ती. मुलाचंच असं बोलणं ऐकून त्याची आई रागात चिडून म्हणाली, येईल घरी? याचा अर्थ काय? याचा काय अर्थ आहे? आजकाल वातावरण किती खराब झालं आहे तुला माहीत नाही का? कधीपासून मी तिला फोन करत आहे, फोन देखील उचलत नाही. अशी कुठल्याच मुलीची सुनेची लक्षणं असतात का? त्यांचा नवरा त्या दोघांना थांबवत म्हणाला, अच्छा, तुम्ही दोघं मायलेकर बोलत बसा. मी फ्रेश होतो आणि थोडा वेळ आराम करतो.
मग सगळे मिळून जेवण करू. जेवण? जेवण तर तुम्ही बनवले असेल ना मालकीनबाई? नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनाताई म्हणाल्या, हो हो, भाजी आमटी भात बनवला आहे. फक्त चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत. तेवढंच करायच्या राहिल्या आहे. तेवढ्यात एक कॅब येऊन बाहेर उभी राहिली. त्यातून त्यांची सूनबाई मोनिका उतरून बाहेर आली. तिच्या हातात खूप खरेदीच्या पिशव्या होत्या. घरात आल्याला सगळ्या पिशव्या बाजूला टाकून सोफ्यावर बसत म्हणाली, आज तर मी खूप थकली आहे, पण खरेदी करताना खूप मज्जा आली. यमुनाताई एवढ्याच पिशव्या बघून म्हणाल्या, मोनिका तू काय खरेदी करून घेऊन आली आहेस? मोनिका उत्तर देत म्हणाली, अवाई विशेष असं काहीच नाही. मला लागणाऱ्या गोष्टी आहेत. मी सेल लागला होता त्या ठिकाणी गेली होती. मी सेलमधून माझ्यासाठी चांगल्या चांगल्या साड्या आणल्या आहेत. माझ्यासाठी मेकअपचं सामान आणि मला रोज वापरायला लागणारे कपडे घेऊन आली आहे. तिची सासू म्हणाली, अगं पण तुझ्या लग्नाला आता 3च महिने झाले आहेत. अजून कितीतरी कपडे असे आहेत तू त्यांना साधा हात पण लावलेला नाहीस. त्यावेळेस तू खरेदी केलेलीच असशीलस ना. मग अजून नवीन कपडे खरेदी करायची काय गरज आहे? आणि मी तुला कधीपासून फोन लावत आहे. तू फोन का उचलत नाहीस? तू उचलून उत्तर का दिलं नाहीस? असं कुठं असतं का? मला काळजी वाटत होती. मोनिका रागात उलट उत्तर देत म्हणाली, आई मी काही लहान मुलगी नाही. खरेदी करायला तर गेली होती. मग घरी परत येणारच होती ना. तुम्ही मला सारख्या फोनवर फोन करत होता. ते बघून मला माझ्या मैत्रिणींसमोर किती विचित्र वाटत होतं माहिती का तुम्हाला? त्यामुळे मी माझा फोन सायलेंटवर टाकला. आणि राहिली गोष्ट खरेदीची, तर मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मी घेऊन आली आहे. त्यात एवढं राग येण्यासारखं काय आहे? माझ्या आईने तर मला कधीच याबद्दल टोकले नव्हते. तिची सासू तिला समजावत म्हणाली, अगं मोनिका, तुला तुझ्या आईने टोकले नाही कारण ते तुझं माहेर होतं. तिथे तू बिनकाळजी राहत होतीस. घरातलं काम केलं नाही केलं तर काही फरक पडत नव्हता, कारण तिथे तुझी वहिनी घरात काम करायला होती. पण हे तुझं सासर आहे, माहेर नाहीये. तू या घरची एकुलती एक सून आहेस. या घराचा चांगला वाईट विचार तुलाच करायचा आहे यापुढे. तू तुझ्या जबाबदाऱ्या कधी सांभाळणार आहेस? सासूचं बोलणं ऐकून रागात चिडून मोनिका म्हणाली, आई मग तर तुम्ही लग्न ठरवताना हे बोलायला नको होतं की आम्ही सुनेला मुलगीसारखं ठेवू. एवढं तर माझी आई पण मला बोलली नव्हती कधी. कधी टोकलं नव्हतं, कधी विचारलं पण नव्हतं जेवढं तुम्ही विचारता आहात मला. असं म्हणत मोनिका तिच्या खोलीत निघून गेली. बिचारा यमुनाताई उदास होऊन मुलाकडे बघितलं तर उलट राहुल आईला समजवण्याचा प्रयत्न करायला लागला. तो म्हणाला, काय तू पण आई, शांत राहा, का उगीच खडूस सासू बनत आहेस? 7 तर वाजले आहेत. वेळेवर तर आली आहेत ना ती घरी. तुझी स्वतःची मुलगी असती तर तू पण तिच्याशी अशीच वागली असतीस का? असं म्हणून राहुल त्याच्या खोलीत निघून गेला. यमुनाताईंना मनातून खूप वाईट वाटलं. उदास मानाने ते त्यांच्या खोलीत गेल्या आणि बेडवर बसल्या. त्यांना असं उदास बघून त्यांचा नवरा म्हणाला, यमुना, तुला असं वाटत नाही का की तू मोनिकाची सासू होण्याचा प्रयत्न करत आहेस? आई नाही. आता बाहेर जे काही झालं त्यात सगळी चूक तुझी एकटीचीच आहे. घरातलं वातावरण किती शांत छान होतं. कारण नसताना तू खराब केलंस. नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनाताई म्हणाल्या, तुम्हाला पण असं वाटत आहे का की सगळी चूक माझीच आहे? सुनेचं असं घरी उशिरा येणं, माझा फोन न उचलणं, घरातलं कुठलीच जबाबदारी न घेणं हे चुकीचं नाही का? ती आता थोडी माहेरी आहे, सासरी आहे. त्यांचा नवरा म्हणाला, अगं तू एवढी छोटीशी गोष्ट का वाढवत आहेस? जर तू तिला मुलगीसारखं ठेवलंस तर ती खुश राहील. आता जर तुझी पोटची मुलगी असती तर? असं म्हणत त्यांचा नवरा गप्प बसला. पण ही गोष्ट यमुनाताईंच्या मनाला खूप लागली. त्या काहीच बोलल्या नाहीत आणि त्यांचा फोन घेऊन बाहेर अंगणात येऊन बसल्या. त्यांना खूप उदास वाटत होतं, वाईट वाटत होतं. म्हणून त्यांनी त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला रेखाला फोन केला. बोलता बोलता मोनिकाबद्दल सगळं काही सांगितलं. तेव्हा त्यांची मैत्रीण रेखा त्यांना समजावून सांगत म्हणाली, अगं यमुना, हे बघ, मुलगी आणि सून या दोघीत फरक तर असतोच ना. आणि ही गोष्ट तुझ्या सुनेला मोनिकाला समजून सांगायला लागणार आहे. आणि राहिली गोष्ट तुझ्या नवऱ्याची आणि मुलाची. जोपर्यंत माणसाला चांगलं आयतं ताटात खायला मिळत आहे ना, तोपर्यंत ते काहीच बोलणार नाही. तुझ्या नवऱ्याची आणि मुलाची सगळी कामं तू करत आहेस ना, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडणार नाही. त्यांना व्यवस्थित जेवायला मिळतंय ना. नाही की मोनिकाने घरात काम केलं काय नाही केलं काय, त्यांना काहीच फरक पडत नाही. तिला तिच्या जबाबदाऱ्या समजतात की नाही. आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. तुलाच ठोस पाऊल उचलायला लागणार आहे.
तेव्हाच तू स्वतःची मदत करू शकतेस. रेखाचं बोलणं हळूहळू यमुनाताईंना कळायला लागलं होतं. तिच्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळला होता. त्यांनी फोन कट केला आणि एक कॅब बुक केली आणि त्यांच्या खोलीत आल्या. त्यांच्या खोलीत येऊन त्यांनी त्यांची बॅग भरायला सुरुवात केली. त्यांना बॅग भरताना पाहून त्यांचा नवरा म्हणाला, यमुना, तू बॅग का भरत आहेस? बाहेर कुठे निघाली आहेस का? नवऱ्याचं बोलणं ऐकून यमुनाताई म्हणाल्या, हो, मी काही दिवस माझ्या माहेरी निघाली आहे. माझा दादा खूप दिवस झालं बोलवत आहे, म्हणून विचार केला की काही दिवस त्याच्याजवळ राहायला जाते. त्यांचं बोलणं ऐकून हैराण होऊन त्यांचा नवरा म्हणाला, अगं, अचानक तू माहेरी का निघाली आहेस? आणि अजूनपर्यंत आम्ही जेवलो पण नाहीये. चपात्या कोण बनवणार? जेवण कोण बनवणार? ते ऐकून यमुनाताई म्हणाल्या, अहो, तुमची लाडकी लेक आहे ना, तिला सांगा. आता काय आयुष्यभर तुमची जबाबदारी आयुष्यभर मी सांभाळू का? त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा नवरा टोमणा मारत म्हणाला, असं म्हणजे मगाशी तुला माझ्या बोलण्याचा राग आला का? त्यासाठी एवढा तमाशा का करत आहेस? यमुनाताई म्हणाल्या, यात तमाशा करण्यासाठी काय काय गोष्ट आहे? आता जर मी माहेरी निघाली आहे, तर माझ्या मुलीने मला माझ्या माहेरी जाण्यापासून थांबवले असते का? तिनेच तर माझ्या माघारी सगळं घर सांभाळलं असतं ना. मी जर माझ्या माहेरी गेली असते तर? त्यांचा नवरा म्हणाला, आता तर तू फालतू गोष्ट वाढवत आहेस. यमुनाताईंनी नवऱ्याचं बोलणं पूर्ण होऊन न देता बॅग उचलली आणि खोलीतून बाहेर निघून आल्या. तोपर्यंत दारात कॅब येऊन उभी राहिली होती. तेवढ्यात राहुल आणि मोनिका त्यांच्या खोलीतून बाहेर आले. राहुल खोलीतून बाहेर येत बोलत बोलत होता, आई, जेवण बनव. आई, पण आईला हातात बॅग घेऊन बंड निघालेली बघून राहुल बोलणं बदलत म्हणाला, आई, तू कुठे निघाली आहेस का? कुठे जायचंय तुला? त्याची आई म्हणाली, हो, मी काही दिवस तुझ्या मामाकडे राहायला निघाली आहे. खूप दिवस झाले मला माहेरी जाऊन. त्यामुळे मी विचार केला आहे की माहेरी जाऊन राहावं. तेवढंच हवा पालट होईल. खूप दिवस मला माहेरी जाण्याची इच्छा होती, पण घरात तुमची काळजी घ्यायला कोणीही नव्हतं ना. आता माझी सून मुलीसारखी आहे. मुलीसारखी सून मोनिका घरात आहे, त्यामुळे आता मला तुमची काळजी घेण्याची गरजच नाही. असं म्हणत यमुनाताई कुणाचंही ऐकून न घेता तिथून निघून गेल्या. त्यांनी उचललेले हे पाऊल बघून सगळे थक्क झाले. सगळ्यांना भूक तर जोरात लागली होती. म्हणून राहुलने मोनिकाकडे बघितलं आणि म्हणाला, आता जेवणाचं काय? मोनिका हळू आवाजात म्हणाली, अहो, मी पण खूप कंटाळलेली आहे. तेवढं तिचे सासरे खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, मोनिका बाळा, आज तू आम्हाला जेवण करून वाढ. आणि तसंही तुझी सासू सगळं करून गेली आहे. फक्त तुला चपात्या करायच्या बाकी राहिलेल्या आहेत. भाजी तुझी सासू करून गेली आहे. मोनिका सासऱ्यांच्या समोर काही बोलू शकली नाही आणि नवऱ्याकडे रागात बघत किचनमध्ये आली. चपात्या बनवल्या तर दोघांना जेवायला दिलं, स्वतः जेवण केलं आणि तिच्या खोलीत जाऊन झोपली. तिने ना भांडी घासली, नाही किचन स्वच्छ केलं. सगळं किचन तसंच घाणेरडं ठेवलेलं होतं. सगळा पसारा तसाच ठेवून आरामात जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते, पण कुणालाही जाग आली नव्हती. अचानक राहुल जागा झाला आणि मोनिकाला उठवत म्हणाला, मोनिका, लवकर उठ, सकाळच्या 8 वाजले आहेत. आज तर उठायला खूप उशीर झाला आहे. आज ऑफिसला जायला नक्कीच उशीर होणार आहे. माहीत नाही बाबा पण उठले आहेत की नाही. तू उठून चहा नाश्ता बनव. असं म्हणत राहुल बाबांच्या खोलीत गडबडीत निघून गेला. तोपर्यंत मोनिका रागात चिडचिड करत उठली. चिडचिड करू लागली. रागात बडबडत म्हणाली, काय तमाशा आहे? आईनं पण माहेर जायची काय गरज होती? म्हातारा वयात पण माहेरची ओढ कमी झालेली नाही. कारण नसताना माझी झोप खराब झाली आणि आता किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवायला लागणार तो वेगळाच, चहा पण बनवायला लागणार तो वेगळा. राहुल बाबांच्या खोलीत गेला तर त्यांचे बाबा अजूनपर्यंत झोपलेले होते. त्याने त्यांना उठवले आणि लवकर आवरायला सांगितलं. इकडे मोनिका किचनमध्ये गेली तर रात्रीचा पसारा तसाच पडलेला होता. कोणीही तो आवरलेलाच नव्हता. सगळी भांडी खरकटी तशीच पडलेली होती. तिला काय बनवायचं काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात राहुल किचनमध्ये आला आणि म्हणाला, मोनिका, कमला मावशीचा फोन आला होता. त्या पण आज येणार नाहीत भांडी घासायला. त्यामुळे घराची साफसफाई पण तुलाच करायला लागणार आहे. हे ऐकल्यावर मात्र मोनिका रागात चिडचिड करत म्हणाली, अहो राहुल, मी हे सगळं कसं करणार आहे? किचनमध्ये पसारा पडला आहे रात्रीची भांडी घासायची तशीच गोष्टी पडलेली आहेत. आणि वरून तुम्ही मला सांगत आहात की कामवाली मावशी देखील येणार नाही. मागच्या 3 दिवसांपासून त्या सुट्टीवर आहेत.
अजून किती दिवस सुट्टी घेणार आहेत माहीत नाही. माझ्याच्याने हे सगळं होणार नाही. एकतर तुम्ही सुट्टी घेऊन मला घरकामात मदत करा किंवा मी माझ्या माहेरी निघून जाते. तिचं बोलणं ऐकून राहुल एक क्षणासाठी एकदम शांत झाला आणि मग म्हणाला, मोनिका, आईसुद्धा हे सगळं एकटीच सांभाळत होती की आत्तापर्यंत घर? तू तर तिची जरा पण मदत करत नव्हतीस. मोनिका म्हणाली, मला हे काही सगळं माहीत नाही. तुमच्या आईने हे सगळं जाणून बुजून केलं आहे मला त्रास देण्यासाठी. मी माझ्या माहेरी जात आहे. तुमचं तुम्ही बघून घ्या तुम्हाला काय करायचं आहे ते. असं म्हणून मोनिका तिच्या खोलीत निघून गेली. तिचं हे बोलणं तिच्या सासऱ्यांनी देखील ऐकलं. तिच्या सासऱ्यांनी पण ऐकलं. हे ऐकून त्यांना खरंच मोठा धक्का बसला की त्यांची सून एका दिवसासाठी सुद्धा घर सांभाळू शकत नाही. उलट ते आणि राहुल कायम तिचीच बाजू घेत असायचे. राहुलचे बाबा म्हणाले, राहुल, मी ऑफिसला जातो, चहा नाश्ता मी बाहेरच करेन. आज तू घरी राहून मोनिकाची मदत कर. असं म्हणत त्याचे बाबा चहा आणि नाश्ता काहीच न करता घरातून बाहेर निघून गेले. इकडे मोनिकाने तिच्या आईला ती माहेरी राहायला येणार आहे हे सांगण्यासाठी फोन लावला. तिच्या आई म्हणाली, मोनिका, अचानक असं काय झालं ग? सगळं ठीक तर आहे ना? मोनिका म्हणाली, आई, इथे काहीच ठीक नाही. माझे सासर रागावून रुसून त्यांच्या माहेरी जाऊन बसले आहेत. माहीत नाही लोक लग्न ठरवताना असं का बोलतात की आम्ही सुनेला मुलगी बनवून ठेवू. खरंच बोलण्यात आणि करण्यात किती मोठा फरक असतो ना आई. असं म्हणत मोनिकाने काल जे काही घडलं ते सगळी हकीकत तिच्या आईला सांगितली. तिचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली, अच्छा, म्हणजे तू घरातल्या कामाला बाहेरून माहेरी राहायला येत आहेस. तुला तर माझ्यासारखी सासू भेटायला पाहिजे होती, जी सुनेवर हुकूम गाजून त्यांना घाबरून ठेवत असते. खबरदार, जर तू माझ्या घरात आलीस तर. तुझं बोलणं ऐकून माझ्या सुना बिघडतीला तुझं असं वागणं बघून आणि माझ्या डोक्यावर बसून नाचायला लागतील. तुझ्यासारखा माझ्या सुना जर वागल्या तर मला सगळं घरातली कामं करावी लागतील. आईचं बोलणं ऐकून मोनिका तर हैराणच झाली आणि रडत म्हणाली, आई, तुम्हाला माहेरी येण्यापासून थांबवत आहेस? तिची आई म्हणाली, का नको थांबवू? तू स्वतःचं घर, स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकत नाहीस का? आणि इथे येऊन माझ्या घरात आग लागशील ती वेगळीच. मानाने इज्जतीने आलीस तर तुझे या घरात स्वागत आहे. पण जर असं भांडण करून घरच्या जबाबदाऱ्या झाडून आलीस तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. असं म्हणत तिच्या आईने फोन ठेवला. मोनिकाला आईचं बोलणं ऐकून धक्काच बसला की तिची आई तिच्याशी असं बोलत होती. आता तर नाईलाजाने तिला घरातली कामं करायला लागणार होती. त्यामुळे खोलीतून उठून किचनमध्ये ती आली. मोनिकाला घरातलं काम करताना बघून राहुलचा पण जीवात जीव आला आणि तो पण घराच्या साफसफाईमध्ये तिला मदत करू लागला. मोनिका आणि राहुल दोघांनी मिळून घरातली सगळी कामं आवरली होती. तरी पण दोघं थकून गेली होती. त्यामुळे दुपारचं जेवण त्यांनी बाहेरून ऑर्डर केलं. पण रात्रीपर्यंत सगळ्यांना आपापल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यामुळे राहुलचे बाबा ऑफिसवरून घरी येताना बायकोची समजूत काढून तिची माफी मागून त्यांना सोबत घरी घेऊन आले होते. यमुनाताई घरी आल्यावर राहुल आणि मोनिकाने त्यांची मनापासून माफी मागितली. नंतर हळूहळू घरातलं वातावरण नॉर्मल झालं. ही तर गोष्ट होती म्हणून सहज सगळं नॉर्मल झालं होतं. पण मित्रांनो, सत्य तर यापेक्षा खूप वेगळं असतं नाही. बऱ्याच घरांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला आढळून येते. पण त्यासाठी त्यांना जाणीव करून देण्याची खूप गरज असते. याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.